रात्रीच्या वेळेला दुसरं काय बनवलं नव्हतं, फक्त खिचडी बनवली होती आणि आता मस्तपैकी अशी शेंगदाण्याची चटणी पण बनवली होती. का तरी संपली होती म्हणून म्हणलं लगेच बनवून ठेवावं रात्री, का तर दिवसभर होत नाही कामानं. आता इथे खिचडी केली होती. खूप छान खिचडी लागते बरं का आपल्या राशनच्या तांदळाची, आणि जास्त मोकळी पण नाही आणि जास्त चिकट पण नाही, मध्यम होती आणि खूप छान सेंट पण येऊ लागता. आता माझा हा मुलगा बारका ट्युशन नेताना भिजून आला होता. पाऊस आला होता इकडं, तो म्हणून भिजून आला होता, पूर्ण भिजला होता. आल्यावर कपडे वगैरे चेंज केलं. आता ह्याला खायची होती गरम खिचडी म्हणून म्हणलं मम्मी मला खिचडी कर. अशी मस्तपैकी लेकरांना खिचडी करून घेतली. आता मला तर काय शनिवार होता, मला जेवायचं पण नव्हतं आणि भूकही नव्हती. फराळीचं करावं म्हणलं तर बिलकुलही भूक नव्हती, का तरी जेवण झालं होतं 5 वाजता. म्हणून आता हे लेकरांसाठी छान अशी मस्त गरम खिचडी केले होते. तर बघा इकडं माझे लेकरं आणि ह्यांनी पण बसून जेवण केलं दोघा चौघांनी. माझी लाडूबाई बघा राणी झोपली होती, झोपेतून उठवून तिला जेव